केंद्र शासनाने सर्व ग्राहकांसाठी 21 दिवसाचा गॅस बुकिंग कालावधी वाढवून शहरी भागांसाठी आता 25 दिवसांचा व ग्रामीण भागासाठी 45 दिवसाचा बुकिंग कालावधी केल्यामुळे ग्रामीण भागातील गॅस ग्राहकांवर फार मोठा अन्याय होतोय। त्यामुळे ग्रामीण शहरी असा भेदभाव न करता पूर्वीप्रमाणे 21 दिवसांचा बुकिंग कालावधी करावा। तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण चालू करा। सिलेंडर कृत्रिम टंचाई व साठेबाजीवर कारवाई करा। मनमानी करणाऱ्या बोगस गॅस बुकिंग दोषी एजन्सीवर फौजदारी कारवाई करा, अन्यथा कागल तहसीलदार कार्यालयासमोर चुलीवरील स्वयंपाक ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असं गंभीर इशाराचं निवेदन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद पाटील नंद्याळकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी ईगल प्रभावळकर, किसान जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर, दीपाली आवळे आणि तहसीलदार अमरदीप वाकडे यांना दिलं। निवेदनाच्या प्रती खासदार शाहूजी छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना दिलं। निवेदनात पुढे म्हटलंय की साम्राज्यवाद, एपिस्टेन फाईल, आर्थिक दहशतवाद यापुढे शासनकर्ते अमेरिकेपुढे सरेंडर झालेत। त्यामुळे देशातील सामान्य जनता सध्या अभूतपूर्व LPG गॅस टंचाईत सामोरे जाते। इराण इस्रायल या दोन राष्ट्रातील युद्धामुळे भारतातील घरगुती व व्यावसायिक LPG गॅस पुरवठ्यावर मर्यादा येत असल्याचं दिखाव्याचं चित्रीकरण केंद्र शासनाकडून दाखवलं जात आहे। घरगुती गॅसचे वाढलेले दर, गगनाला भिडलेल्या महागाई यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रापंचिक ताळेबंद बिघडून आव्याकाच्या बाहेर गेलाय। केंद्र शासनाचे घरगुती गॅसचे नवीन बुकिंग नियमावली तसेच शासकीय यंत्रणेचे मिलीभगत, दलालांच्या गॅस साठेबाजीवर प्रशासनाची डोळेझाक केल्यामुळे कृत्रिम टंचाई उद्भवून काळ्या बाजारात घरगुती सिलेंडरचे दर 1400 पर्यंत तसेच व्यावसायिक सिलेंडरचे दर 2200 पर्यंत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर वाढलेले आहेत। त्यामुळे आता ग्रामीण भागात 25 दिवसात गॅस टाकी संपल्यानंतर नवीन नियमाप्रमाणे 45 दिवसानंतर बुकिंग कालावधी असल्यामुळे ग्रामीण भागातील गृहिणींना पुढील 20 दिवसांसाठी चूल पेटवण्याशिवाय पर्याय नाही। तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी, नाश्ता सेंटर, छोटी मोठी खाद्य दुकाने यांच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरावरील निर्बंधामुळे तसेच गॅसच्या काळ्या बाजारामुळे व्यवसाय जवळजवळ 75% बंद झालेत। त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक सर्वसामान्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। गॅस सिलेंडर ऑनलाईन बुकिंगमधील तांत्रिक बिघाड, वाढवलेला बुकिंग कालावधी, अपुरा पुरवठा याउलट गॅस सिलेंडरची वाढलेली मागणी, युद्धाची धास्ती तसेच प्रशासनाकडून साठेबाजीवर नियंत्रण व कारवाई नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास, मनस्ताप, आर्थिक हानी व उपासमार होते। या सर्वाला शासनकर्ते यांचं धोरण व प्रशासनाचा गलथानपणा कारणीभूत आहे। यावेळी राहुल घराळ, सरचिटणीस राजेंद्र शिंदे, पर्यावरण तालुका अध्यक्ष गणेश पाटील, सचिव अमर चौगुले, अध्यक्ष युवक काँग्रेस मधुकर पाटील, बेलवडे बुद्रुक, बाबुराव पाटील, सावर्डे बुद्रुक, रणजित पाटील, गोरंबे, प्रथमेश भोपळे, रमेश माने, शकील मुजावर, सावंत कांबळे, संतोष पाटील, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवींसह सर्जेराव भाट। घरगुती व व्यावसायिक गॅसची टंचाईच्या निमित्तानं हे आम्ही काँग्रेस पक्षाच्या मार्फत कागल तालुक्यातनं हे आंदोलनाचं आम्ही इथं या ठिकाणी कागल तहसीलदार निवेदन देत आहे। या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की घरगुती सिलेंडरच्या पुरवठ्यासाठी बुकिंगचा कालावधी भेदाभेद करण्याकरता 25 दिवस ठेवायचा, जो 45 दिवस वाढला तो रद्द करावा आणि 25 दिवस पुरेसा का ठेवावा। त्यामुळे गॅस सिलेंडरचे वितरण व्यावसायिक गॅस सिलेंडर आहेत त्या लोकांचे धंदे बंद पडले, त्याला पूर्ववत व्यवसाय गॅसचा पुरवठा चालू करावा। गॅसची साठेबाजी जी आहे ती साठेबाजीवर चौकशी करून कठोर कारवाई करावी। बुकिंगचा आपत्कालीन तुटा पूर्ण केल्यानंतर तात्काळ गॅस मिळावा अशी आमची मागणी आहे। एजन्सीकडून परस्पर बुकिंग होत आहे आणि त्या बुकिंगच्या निमित्तानं आमच्या टाक्या गायब केल्या याची चौकशी करून त्यांच्या कारवाई करावी। प्रमुखतः अशा ठिकाणी आमची मागणी आहे की केंद्र शासनाने जी बुकिंगचा कालावधी ग्रामीण आणि शहरी भेदभाव करून जो 25 ऐवजी 45 दिवसात केलेला आहे, त्यामुळे आम्हाला चुली पेटवल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून या ठिकाणी हे तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय। या केंद्र सरकारची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा आम्ही इथं चुलीपेटी आंदोलन उद्याच्या काळात चूलपेटीचं आंदोलन या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या अदालत, पंचायत समिती जिल्हा परिषद आणि तहसीलदार ऑफिसच्या अदालत या ठिकाणी तीव्र आंदोलन करून आम्ही आमच्या महिला भगिनीचे गट इथं काँग्रेसचे कार्यकर्ते चूल बंद आणि चूल पेटवायचं आंदोलन आम्ही करणार आहे। आम्ही त्या पद्धतीने निषेध करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आम्ही हे केल्याशिवाय आम्ही हाणून पाडल्याशिवाय या सरकारचं धोरण चालणार नाही। नरेंद्र